ॲक्शनेबल क्लेम, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या सेक्शन 3 मध्ये ॲक्शनेबल क्लेमचा मीनिंग दिलेला आहे. आता ॲक्शनेबल म्हणजे ॲक्शन घेऊ शकणारं, क्लेम म्हणजे काय तर त्याच्यावर दावा करू शकणारं. आता हा ॲक्शनेबल क्लेम कधी करता येतो की एखादं डेप्ट आहे पण त्याचं पेमेंट झालं नाही, तर तुम्ही तो लिगली कायद्यानुसार त्याला एन्फोर्स करून किंवा कोर्टातर्फे त्याला क्लेम करू शकता की हे पेमेंट माझं आहे. तर आता अशा प्रकारचे कोणते क्लेम्स येऊ शकतात की कोणत्या पेमेंटसाठी करू शकतात की जे डेप्ट्स आहेत की ज्या डेप्ट्सवर इनसिक्युअर डेप्ट्स, सिक्युअर डेप्ट्स म्हणजे मॉर्गेज, इमूवेबल प्रॉपर्टीज, इनसिक्युअर डेप्ट्स जे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला क्लेम करता येतो की माझं ते पेमेंट आहे. हा क्लेमंटचा हा लिगल राईट आहे. तर अशा प्रकारचे कोणते पेमेंट्स येतात त्याच्यामध्ये, लॉटरी, नंतर डिव्हिडंड, सर्व्हिस, नंतर रेंट आणि इन्शुरन्स, अशा प्रकारचे जे पेमेंट्स बाकी आहेत किंवा त्याच्यावर पेमेंट त्या क्लेमंटचा दावा आहे की मला हे पेमेंट झालेलं नाही, तर ह्या प्रकारच्या पेमेंटसाठी कोर्टात जाऊन तुम्हाला लिगली एन्फोर्स करता येतं की ह्याच्यावर माझा हक्क आहे, दावा करता आहे.